राम राम मंडळी, उद्या पेडगावच्या फाटीवर भव्य आणि दिव्य असं एक आदत एक बैल मैदान भरवलं जाते। त्या मैदानामध्ये पहिल्या नंबरचं जे बक्षीस आहे ते 2.5 लाखाच्या बी पार आहे आणि चौथ्या क्रमांकाचं बक्षीस जवळपास 1 लाखाचे आहे। म्हणजे नक्कीच उद्याच्या मैदानासाठी चांगली चांगली मातवर बैल असतील, चालक असतील, मालक असतील, 100% येणार म्हणजे येणारच। आणि कालच आपण या संदर्भात एक खेळ पायऱ्यांचा व्हिडिओ बनवला होता, ज्याला चांगला रिस्पॉन्स तुमच्याकडून आला। त्यासाठीच हा दुसरा व्हिडिओ की खेळ पायऱ्यांचा, ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांना जी आतुरता लागलेली असते ती म्हणजे आपल्या 9 महिंद केसरी बकासूरचा पायरा कोण असेल। तर उद्याच्या मैदानामध्ये 9 महिंद केसरी बकासूरचा पायरा 99.99% फिक्स आहे। आणि तो म्हणजे हो, आता तुम्ही म्हणाला भुंगा, नाही मी काहीतरी वेगळंच नाव घेणार आहे। बरोबर ओळखलं तुम्ही, सासवडकरांचा मल्हार, जो आजच्या तारखेला सम्राट फॉर्म मध्ये असा आदत किंग सासवडकरांचा मल्हार, ज्यानं चौदरवाडीचं मैदान सुद्धा गाजवलं होतं, पश्चिम महाराष्ट्र केसरीचं, त्यानंतर पेडगाव मैदान सुद्धा त्यानं गाजवलेलं, असे अनेक मैदान त्यानं गाजवलेले असा सासवडकरांचा मल्हार उद्या आपल्याला 99.99% बकासूर संगती दिसू शकतो, असा माझा एक अंदाज आहे। आता दुसरा काय बदल असेल तर राहिलेला 1% मध्ये कोणेकरांचा भुंगा असू शकतो। पण मग जर बकासूरवर कोणेकरांचा भुंगा नाही म्हणताय तुम्ही, तर मग दुसरा पायरा काय असं म्हणाल तुमचा प्रश्न। तर मला असं वाटतं की उद्या कोणेकरांचा भुंगा आहे तो आपल्याला उद्या 101% महाकाल किंवा गजा 4x4 याच्याबरोबर दिसू शकतो। म्हणजे बकासूर आणि सासवडचा मल्हार आणि कोणेकरांचा जो भुंगा आहे तो आपल्याला महाकाल आणि जो गजा 4x4 आहे याच्यासोबत दिसू शकतो, असा एक प्राथमिक अंदाज आहे। तुम्हाला काय वाटतंय, हा म्हणजे फिक्स पायरा असू शकतो का, काय बदल असू शकतो, कमेंट करून नक्की सांगा। पण माझा एक अंदाज की उद्याच्या मैदानामध्ये 100% बकासूर आणि मल्हार ही जोडी जर पळाली नाही तर गुलाल घेतील। कारण मल्हार आजच्या म्हणजे एवढी पण 2-4 मैदान झाली मागच्या महिन्याभरात चांगल्या प्रकारे गुलालातच आहे तो, आणि बकासूर 100% नेहमीच फार्मातच असतो। त्यामुळे नक्की 2 ताकदीची इंजिन लागली उद्या, एक आदत आणि एक बैलची, तर हमखास गाडी ओढून नेतील आणि फायनलसाठी पात्र करतील असं माझं तर मत आहे। त्यानंतर जी गजा 4x4 आणि महाकालची गाडी जी आपल्याला कोण्याच्या भुंगाबरोबर भेटू शकते ती पण 100% तेवढ्याच ताकदीनं धावेल। त्यासोबत मित्रांनो संभाजीनगर एक्सप्रेस लखन आपल्याला उद्या सुनील मोरे यांच्या रहमान सोबत पळताना दिसू शकतो 101%। त्यासोबतच वादळ आणि जो नांदेड सिटीकरांचा शास्त्री ही जोडी सुद्धा उद्या एकत्र मैदानात दिसू शकते, आणि शास्त्री सुद्धा चांगल्या फॉर्मात आहे, त्यामुळे शास्त्री आणि जो वादळ आहे ही जोडी सुद्धा गुलालात राहू शकते असा एक प्राथमिक अंदाज। त्यासोबतच मित्रांनो अजून चांगली बैल, कॉकटेल असेल, अर्जुन असेल, बावधनचा लक्ष्य असेल, ही सुद्धा चांगल्या पायऱ्यात आपल्याला बघायला भेटतीलच। आणि उद्या जे आदतचं मैदान आहे ते चांगल्या प्रकारे रंगला, यात काही वाद नाही मित्रांनो। खूप लोकांची ही पण इच्छा होती की उद्याच्या मैदानामध्ये आज जसं सर्जाला हार पत्करावं लागले असले तर उद्याच्या मैदानामध्ये सर्जा आणि जी चिक्याची गाडी होती जशीच्या तशी पळताना बघावी। त्याबद्दल आपण काही सांगू शकत नाही, पण मनापासून एक एवढंच वाटतं की उद्या सर्जा आणि चिक्या पुन्हा एकदा पळावी, कारण नक्कीच त्यांना ते ताव सहन होईल। कारण आठवते ना आपल्याला पेडगावच्या मैदानामध्ये मथुर संगती धावून पहिल्या दिवशी सर्जाला हार पत्करावं लागली होती, 2 फेरं पळून झालं होतं। सेम दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा सर्जा आणि जो मला वाटतं वांगीचं एक खोंड होतं ती एकत्र पळून दुसऱ्या दिवशी फायनलसाठी पेडगावच्या आदतच्या मैदानामध्ये फायनलसाठी पात्र झाली होती ती गाडी। पण अनफॉर्च्युनेटली त्या फायनलला पाऊस पडला होता आणि पाऊस पडल्यामुळं 11 नंबर तासाला सर्जाची गाडी लागलेली आणि त्यामुळे फायनलला ती गाडी रणजित सरांनी पळवली नव्हती, एक आठवण मला चांगल्या लक्षात आहे। त्यामुळेच नक्की त्या दिवशी अंगापूरच्या मैदानात सुद्धा पाऊस पडल्यामुळं सरांनी जी गाडी होती ती आपल्या जरीच्या पाखरेच्या आणि सर्जाची पळवली नव्हती नानांनी अंगापूरच्या मैदानात। नक्कीच त्यामुळं जे म्हणजे मैदान आहे पेडगाव फाटीचं त्यामध्ये चांगली मातबर येते, तर सर्जाला तेवढा ताव सहन होऊ शकतो। त्यामुळे नक्कीच सर्जाने चिक्या ही गाडी उद्या पळावी असलेली लोकांची इच्छा आहे। पळेल ना मिळेल ते माहित नाही, पण आतापर्यंत कळालेले पैरे हेच की 99.99% बकासूर सोबत आपल्याला दिसू शकतो सासवडचा मल्हार। राहिलेला 1% भुंगा होऊ शकतं, पण नसेल तर मग भुंगा कोणावर, तर भुंगा महाकाल किंवा मग गजा 4x4 वर असू शकतो। रहमान आणि लखन, वादळ आणि शास्त्री, कॉकटेल अर्जुन, असे अनेक पैरे उद्याच्या सकाळी आपल्याला मैदानात दिसतील आणि मैदान रंगेलच। चालते तर राम राम, चला।